क्षणी हो आनंदाचा आहे दोन्ही मनाचा, एक क्षणी हो आनंदाचा आहे दोन्ही मनाचा, घ्यावी आयुष्यात अशीच भरारी। अरे दादा भारी वहिनी सुंदरी, हॅपी हॅपी ॲनिव्हर्सरी। अरे दादा भारी वहिनी सुंदरी, हॅपी हॅपी ॲनिव्हर्सरी। हे डॅशिंग दादा वहिनी त्याचं चंद्राची कोर, शोभून दिसतोय जोडा चमके हिरा कोहिनूर। हे डॅशिंग दादा वहिनी त्याचं चंद्राची कोर, शोभून दिसतोय जोडा चमके हिरा कोहिनूर। काय सांगावं ही नवलाई, कौतुक करावं किती काही, काय सांगावं ही नवलाई, कौतुक करावं किती काही, सुख लाभे हो त्यांच्या संसारी। अरे दादा भारी वहिनी सुंदरी, हॅपी हॅपी ॲनिव्हर्सरी। अरे दादा भारी वहिनी सुंदरी, हॅपी हॅपी ॲनिव्हर्सरी। अरे नात हे असावं जन्म जन्माचे अतूट, थोरांनी दिली आशीर्वादातही भेट। अरे नात हे असावं जन्म जन्माचे अतूट, थोरांनी दिली आशीर्वादातही भेट। दादा नाचतोय र भाई, वहिनी लाजते ग ताई, दादा नाचतोय र भाई, वहिनी लाजते ग ताई, जलूस चालला यो आज दारी। अरे दादा भारी वहिनी सुंदरी, हॅपी हॅपी ॲनिव्हर्सरी। अरे दादा भारी वहिनी सुंदरी, हॅपी हॅपी ॲनिव्हर्सरी। हे जन्मोजन्मी माझं भाग्य असेच उजळावे, दादा वहिनीच्या रूपात आईवडील मिळावे। हे जन्मोजन्मी माझं भाग्य असेच उजळावे, दादा वहिनीच्या रूपात आईवडील मिळावे। माया लावती खरी न यश विक्रांतवरी, माया लावती खरी न यश विक्रांतवरी, कानशेखरचं वाचतंय गुरु घरी। अरे दादा भारी वहिनी सुंदरी, हॅपी हॅपी ॲनिव्हर्सरी। अरे दादा भारी वहिनी सुंदरी, हॅपी हॅपी ॲनिव्हर्सरी। एक क्षणी हो आनंदाचा आहे दोन्ही मनाचा, एक क्षणी हो आनंदाचा आहे दोन्ही मनाचा, घ्यावी आयुष्यात अशीच भरारी। अरे दादा भारी वहिनी सुंदरी, हॅपी हॅपी ॲनिव्हर्सरी। 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 कार्यक्रमाचा उद्देश जो आहे, आजच्या कार्यक्रम जो ठेवला गेलेला आहे, मोठ्याही चांगल्या मुहूर्तावर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीही आहे। त्याचप्रमाणे वीर महाराजांची यात्राही आहे आणि रवींद्ररावजी पावडे व सुजाता पावडे यांच्या लग्नाच्या 25व्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला गेला आहे। त्यांचे खूप खूप आभार। आणि या ठिकाणी आलेले वाळुंज सर, त्यानंतर डोळे फाउंडेशनच्या वतीने आलेले डॉक्टर साहेब, या सर्वांचं मी आभारही मानतो। आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे मी आभार व्यक्त करतो, स्वागत करतो। रावजी रामभाऊ पावडे ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या हस्ते त्याचा सत्कार करावा। काळजी ते घेतात, त्यांचं मनापासून अभिनंदन आणि आभार मी व्यक्त करतो।
त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावून मोठ्या जे शुभ आशीर्वाद आणि आपलं छोटं काम त्यांनी केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो. डॉक्टर साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी सुजाता पावडे आणि रवींद्र पावडे यांचंही पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार आणि त्यांना शुभेच्छा द्याव्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख अतिथी जे आहेत डॉक्टर वाळुंज सर यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. सन्माननीय व्यासपीठ, आज आपण या ठिकाणी आदरणीय रवींद्रजी पावडे आणि लाडक्या बहिणी यांच्या 25व्या विवाह दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालो. आणि रवींद्रजी पावडे यांचं एक कन्सेप्ट अशी होती की रौप्य महोत्सवी त्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे आणि त्यासाठी आपल्याला समाजोपयोगी काही करता येईल का, विवाह दिनाच्या प्रित्यर्थ समाजोपयोगी काही काम करता येईल का, या दृष्टिकोनातून त्यांची कन्सेप्ट अशी होती की आपण मोतीबिंदू आणि मोफत नेत्र तपासणीसाठीचा युनिट इन्व्हाइट करावा आणि धूमधडाक्यात जसं आपण कौटुंबिक रिलेशनमध्ये वाढदिवस साजरा करतो तशाच पद्धतीने सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून जर केला तर खूप आनंद होईल सगळ्यांनाच. म्हणून अतिशय दुर्गम अशा खुंटेवाडी या ठिकाणी त्यांचं जे मूळ गाव आहे त्या ठिकाणी त्यांनी नेत्रदान शिबिराच्या साठीची जी काही इव्हेंट ठेवला आहे, त्यासाठी डॉक्टर मनोहर डोळे फाउंडेशनचे आदरणीय कानडे साहेब त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम आज या ठिकाणी उपस्थित आहे. आत्तापर्यंत साधारण 50 ते 60 पेशंट त्यांचे चेक झालेत आणि त्यातले मोतीबिंदू ॲक्टिव्ह मोतीबिंदू असणारे जे पेशंट आहेत ते साधारण एक 10-12 आत्तापर्यंत सापडलेले आहेत. पूर्ण दिवसभर अतिशय सुंदर अशा स्वरूपाचं हे शिबिर सुरू राहील. वाड्या वस्त्यांवरच्या जे काही लोक आहेत, जे काही रुग्ण आहेत, त्यांनी जास्तीत जास्त या संधीचा फायदा घ्यावा. आणि मोतीबिंदू हा खूप पेशंटमध्ये सापडतो, तो हायडन राहतो, तो त्याकडे फारसं दुर्लक्ष केलं जातं आणि त्यातनं पुढे चालून कायमचं दृष्टी जाणं हा एक अतिशय विघातक अशा स्वरूपाचा आजार रुग्णांना होऊन जातो, त्यातनं दृष्टी जाते. तेव्हा जास्तीत जास्त रुग्णांनी योग्य वेळेमध्ये ही तपासणी करून त्याचं ऑपरेशन करून घेतलं तर हा प्रॉब्लेम जो आहे तो पूर्णपणे सॉल्व्ह होईल. दृष्टीदानाचं खूप मोठं कार्य मनोहर डोळे फाउंडेशनच्या माध्यमातून होत असतं, त्यांचे शिबिर होत असतात. जास्तीत जास्त रुग्णांनी त्याचा फायदा घ्यायचा आहे. आणि मी खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या आदिवासी आरोग्यवर्धिनी फाउंडेशनच्या वतीने, सुखप्रदा हॉस्पिटलच्या वतीने, माझे अकोले तालुका मेडिकल असोसिएशनच्या वतीने आदरणीय रवींद्र सर आणि मॅडमला देतो. खुंटेवाडी ग्रामपंचायतीला सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी समाजोपयोगी कार्यक्रमामध्ये खूप सारा हातभार सुखप्रदा हॉस्पिटलला पण केलाय, आजच्या कार्यक्रमाला पण केलाय. खूप खूप शुभेच्छा माझ्या संपूर्ण फॅमिलीच्या वतीने. आज या ठिकाणी खुंटेवाडी आदिवासी विकास मंडळ मुंबई रजिस्टर मंडळाचे आमचे लोकप्रिय अध्यक्ष श्री रवींद्ररावजी पावडे यांच्या लग्नाच्या 25व्या रौप्य महोत्सवी वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी कार्यक्रम आयोजित करण्याचं ठरलं. आता आमचे अध्यक्ष म्हणजे एकदम नारळासारखे, वरून कडक आतून गोड आणि अमृतासारखं पाणी. त्यांना सहकार्य करणाऱ्या आमच्या नानी सुजाता रवींद्र पावडे ह्या सुद्धा त्यांना तोलामोलाची साथ देणाऱ्या. कदाचित काकणभर सरस यांनी काहीतरी कल्पना करावी आणि त्यांनी अंमलात आणण्यासाठी सहकार्य करावं अशी ही जोडी. आता मंडळाचे अध्यक्ष असल्यापासून समाजकार्यामध्ये 2-3 पिढ्यांचा समाजसेवेचा वारसा असल्यामुळे लग्नाचा रौप्य महोत्सव वाढदिवस करायचा, पण घरामध्ये छोटा केक कापायचा आणि कौटुंबिक धांगडधिंगाण करायचा, याच्यापेक्षा काहीतरी सामाजिक कार्य करायचं ह्या हेतूने त्यांनी अतिशय उत्तम अशा पद्धतीची नेत्र तपासणीची कल्पना मांडली. त्या कल्पनेला डोळे फाउंडेशन नारंगाव एकूण सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि त्याचे डॉक्टर कराडे सर हे आले आणि त्यांना आमचे मित्र डॉक्टर वाळुंज सर यांचंही सहकार्य लाभलं आणि त्या कल्पनेतून आज या ठिकाणी फार सुंदर असा कार्यक्रम संपन्न होत आहे. नेत्र तपासणीचा आपल्या ब्राह्मणवाडा गावासारख्या ठिकाणी आरोग्य सुविधांची थोडीशी कमतरता आहे.
लोकांची परिस्थिती हलकीच असल्यामुळे डोळ्यासारख्या आजारावर फार गांभीर्याने पाहिलं जात नाही. डोळ्यांचे आजार अंगावर काढले जातात. त्याच्यामुळं लोकांना या ठिकाणी कमी दरामध्ये म्हणण्यापेक्षा मोफत दरामध्ये तपासणी मिळत आहे. त्याचा लाभ वरिष्ठ नागरिक आणि सर्व महिला मंडळी यांना मिळणार आहे. ही फार मोठी गोष्ट आहे, कारण डोळ्याचं आपल्याला माहिती आहे, डोळ्याबद्दल लोकांना एवढी माहिती नाही. कारण आता डॉक्टर साहेबांनी मागाशी सांगितलं की मोतीबिंदू प्रमाण तुमच्याकडे खूप आहे. हा मोतीबिंदू कशामुळे होतो, त्याचं निगा कशी राखायची कोणाला माहीत नव्हतं. पण आता ज्यांना ज्यांना ते मोतीबिंदूचं हे झालेलं आहे त्यांच्यासाठी आम्ही असा विचार केला की सर्वांना नारायणगाव या ठिकाणी आम्ही आमच्या अध्यक्षांच्याच मार्गदर्शनाखाली त्या लोकांची पुढील उपचाराची व्यवस्था करणार आहोत. आणि या गोष्टीसाठी जे आमच्या तरुण कार्यकर्त्यांनी जे सहकार्य केलं त्या सर्वांचे आभार. हे कार्यक्रम वार्तांकन करण्यासाठी आमचे मित्र संजय भाऊ गायकर आवर्जून इथे उपस्थित राहिले. इथं जर या छोट्याशा कार्याला प्रसिद्धी जर मिळाली तर याच्यातून अजूनही दुसरी समाजोपयोगी कार्य करायला प्रेरणा मिळेल. आणि आमच्या नाना आणि नानींना पुढील उदंड आयुष्यासाठी खूप शुभेच्छा. त्यांचा 50व्या लग्नाचा वाढदिवस याच्यापेक्षा धूमधडाक्यात होऊ दे अशी इच्छा पीरपाडी महाराजांच्या यात्रेनिमित्त व्यक्त करतो. आलेल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि माझे 2 शब्द. गावचे सरपंच आदरणीय अनंत बाबा पावडे, त्यानंतर डॉक्टर वळून, त्यानंतर डॉक्टर डोळे अशी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. खऱ्या अर्थाने समाजामध्ये चांगल्या अशा प्रकारचा जो उपक्रम या ठिकाणी आमचे मामा बाळू पावडे त्याचबरोबर मंडळाचे अध्यक्ष यांनी हा चालू केला. अशाच प्रकारचे बाकीच्यांनी यातून म्हणजे प्रेरणा घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवण्याचं काम करावं. खरंच त्यांना या ठिकाणी माझ्या परिवाराच्या वतीनं, त्यानंतर कुंटेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा देतो. अशाच प्रकारचे उपक्रम जे आहेत तर ह्या वाडीमध्ये साजरे हवेत आणि चांगल्या प्रकारचं फायदा किंवा चांगल्या प्रकारचं एक सुरुवात या ठिकाणी केलेली. खरंच त्यांना पुन्हा एकदा गावच्या वतीनं त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. कुंटेवाडी गावचे सरपंच, मान्य सरपंच यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द. आपल्या गावचे सुपुत्र रवींद्ररावजी पावडे, त्याच्या पत्नी सौ सुजाता रावजी पावडे यांच्या वाढदिवसानिमित्त 25व्या वाढदिवसानिमित्त हा नेत्र शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. एक सामाजिक उपक्रम आहे आणि अत्यंत गरजेचं आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत गरजेचं आहे. त्या कार्यक्रमासाठी आपल्या गावचे अतिशय आपुलकीने राहणारे, लोकांमध्ये समाजसेवा करणारे डॉक्टर वाळूसाहेब आणि डोळे हॉस्पिटलचे डॉक्टर काळेसाहेब आणि ज्येष्ठ नागरिक रावजीरामराव पावडे, किरू पावडे आणि आदिवासी मित्र मंडळाचे सगळे अध्यक्ष रामनाथ पावडे वगैरे सगळी मंडळी, सुनील पावडे, हे सर्व गावकरी आपल्या ह्या आरोग्य शिबिरासाठी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहिले. या सर्वांचा आभार मानतो. त्याचप्रमाणे आपली ही बातमी देण्यासाठी आपले लाडके संजय गायकर पत्रकार साहेब यांचेही आभार मानतो. आणि त्या अशीच इथून पुढे आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप गरजेचं आहे. म्हणजे डोळ्यांचं ऑपरेशन असो किंवा डोळ्यांचा आजार असो, आमच्या गावामध्ये अशा अनेक प्रकारचे समजा अटॅकचे वगैरे असेल तर आरोग्याच्या इथून पुढे अशा सुविधा अनेक डॉक्टर लोकांनी जर सहकार्य केलं सगळ्यांसाठी तर ही पुढच्या दृष्टिकोनातून आरोग्य हे खूप महत्त्वाचं असल्याने आम्हाला या गोष्टीची अत्यंत गरज आहे. मी सर्व कुंटेवाडी ग्रामपंचायत वतीने आणि कुंटेवाडी गावच्या वतीनं सर्व आलेल्या नेत्र शिबिरासाठी आणि डॉक्टर साहेबांनी वेळात वेळ काढून आपल्यासाठी वेळ दिला, या सर्वांचा मी आभार मानतो आणि थांबतो. कुंटेवाडी गावामध्ये पावडे साहेबांचा पत्रिकेचा 25वा वाढदिवस आपण मोठ्या उत्सवाने या ठिकाणी साजरा करत आहोत. त्यानिमित्ताने डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन, मोहन कुशे नेत्ररुग्णालय नारायणगाव यांच्या वतीने डोळ्यांचं शिबिर आयोजित केलेलं आहे. आत्तापर्यंत 70-80 लोकांची आपण तपासणी केलेली आहे. त्याच्यामध्ये 12 पेशंट ऑपरेशनसाठी या ठिकाणी आपण चालवलेले आहेत. त्यांना त्या ठिकाणी जेवण, खाणं, राहणं, औषधं, प्रवास, काळा चष्मा सर्व गोष्टी पूर्णपणे मोफत देऊन त्यांना पुन्हा या ठिकाणी आपण आणून सोडणार आहोत. जास्तीत जास्त रुग्णांनी या संधीचा फायदा घ्यावा. धन्यवाद. कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती, त्याचप्रमाणे गावच्या मंडळाचे अध्यक्ष श्री रवींद्र पावडे यांना मी विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. नमस्कार. आमच्या 25व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त जमलेले पदाधिकारी, ग्रामस्थ आणि मित्रमंडळी, महिला बचत गटाच्या भगिनी यांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो. आमचं जो भाग आहे हा सर्वांनी सांगितलं तसं अतिक्रमण भागामध्ये आमचा भाग मोडला जातो.
तर आमचा समाज हा कसा आहे जरा लाजरबुजरा असल्यामुळे तर काही गोष्टी ते सांगायच्या तर ते लाजरबुजरा समाज असल्यामुळं तो दुर्लक्षित राहतो. मी काही संघटनांमध्ये बिरसा ब्रिगेड आहे, महाराष्ट्र विचारमंचाचे संघटनेशी जोडले गेलेलो आहे. तर हा समाज आणि हा जे संघटना आहे आमच्या त्या ह्याच कारणासाठी नाम हे प्रसिद्ध आहे का काही ठिकाणी आम्ही पोलीस प्रशासन असे काही ठिकाणी चालू केलेलं आहे. भीमाशंकर या ठिकाणी सणसवाडी या ठिकाणी आम्ही 6 एकर जागा घेऊन त्या ठिकाणी मागच्या वर्षी पण 45 मुलांचं पोलीस पूर्व प्रशिक्षण आणि यावर्षी 60 मुलांचं पोलीस प्रशिक्षण आम्ही चालू केलेलं आहे. मागच्या वर्षी जे 45 मुलं ट्रेनिंग सेंटरला होते ते सर्वच्या सर्व सर्व्हिसला लागलेले आहेत. तर मला खूप अभिमान वाटतो का आमची संघटना ह्या म्हणजे 45 लोकांचं संसार आम्ही उभा केला आणि आता 60 मुलं हे प्रशिक्षणार्थी आहेत. आता सध्या चालू आहे, महिना झाला. त्या निमित्तानं जे सरकारी नोकर आहे, निमसरकारी किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये असलेले लोक ते ह्या कार्यासाठी आम्हाला हातभार लावतात आणि त्या लोकांचा मी खरोखर आभार मानतो. मित्रमंडळी जे आहे आमचे नवीन नोकरदार वगैरे यांना पण मी विनंती करेल का अशा संघटनांसाठी तुम्ही अशा कार्यासाठी तुम्ही आपल्या पगारातले 5 पैसे खर्च करावा आणि आपल्या गावामध्ये सुद्धा जे काही मुलं आता जे त्या प्रशिक्षणासाठी पात्र आहेत अशा मुलांना पण तुम्ही मोटिवेट करावं आणि त्यांना सुद्धा त्या प्रशिक्षणासाठी पुढच्या वर्षी तिथं पाठवा असं मला वाटतं. दिवस रात्र मोबाईलमध्ये डोकं घालण्यापेक्षा आपल्या पुढच्या भविष्यासाठी त्यांनी आपले विचार करावा, आपल्या पाठीमागच्या कुटुंबाचा विचार करावा यासाठी आम्ही लढतो आहोत. आणि आज डोळे फाउंडेशनचे जे कारंडे साहेब या ठिकाणी आले त्यांचं मी खूप खूप आभार मानतो. मला आमच्या लग्नाच्या 25व्या वाढदिवसानिमित्त काही एक इव्हेंट करत होता याच्यासाठी गावासाठी आणि त्यासाठी मी वाळूंज सरांना आपले सुखप्रदा हॉस्पिटलचे डीन आहेत त्यांना मी फोन केला. सर म्हटलं माझ्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मला एक नवीन काहीतरी द्यायचं आहे, इव्हेंट करायचं आहे एक गावासाठी, तर मला जरा तुमची मदत पाहिजे. पुढच्या अर्ध्या तासामध्ये सरांनी पहिला फोन झाला. सरांनी मला होकार होती म्हणजे डायरेक्ट त्यांनी हा म्हणून सांगितलं तर तुम्ही हे चांगलं कार्य तुमचं ते एक अर्धा तास थांबा. अर्ध्या तासाने मी सरांना फोन केला कारंडे सरांना, त्यांनी पण लगेच त्याला प्रतिसाद दिला आणि पुढच्या अर्ध्या तासामध्ये आहे सगळं. आणि त्याच्यामुळं काय झालं आता जो आमची यात्रा आहे यात्रा जत्रेमध्ये आमचं जरा जे नियोजन होतं नियोजनमध्ये जरा अभाव राहिला आमचा. तर पुढच्या टायमाला हे सगळं ठरवून आम्ही व्यवस्थित हा आपला इव्हेंट करायचं बघू आणि फाउंडेशनला परत एकदा मी विनंती करेन पुढच्या टायमाला. मला असं वाटतं की आता कमी कमी 150 लोक तरी बेनिफिशियरी होतील आणि सरांचं वाळूंज सरांचं कारंडे साहेबांचं मी खूप खूप आभार मानतो. गावकऱ्यांचा आभार मानतो. माझा सत्कार केला. थँक्यू, धन्यवाद. या ठिकाणी डॉक्टर वाळूंज त्यानंतर डॉक्टर कानडे आणि उपस्थित सर्व मान्यवर त्यानंतर गावचे सरपंच आदरणीय अनंतभाऊ पावडे त्यानंतर ग्रामस्थ त्यानंतर खास पुण्याहून ज्ञानदेव भोजने या ठिकाणी उपस्थित झाले. तर या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यानंतर ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वतीनं उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं आभार मानतो. अशाच प्रकारे त्याचबरोबर त्यांचं या दाम्पत्याचं आयुष्य जे आहे पुढील आयुष्य त्यांचं भरभराटीचं सुखाचं समृद्धीत जावं अशा प्रकारची सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम जो आहे हा संपला असं मी सर्वांच्या वतीने जे आहे धन्यवाद.